नमस्कार मॅडम. पुन्हा एकदा स्वागत. नमस्कार आणि लोकशाही मराठीनी आमच्या ब्रँडला इथे सगळ्यांच्या समोर आपण सादर करत आहात त्याच्याकरता आपले खूप खूप आभार. अगदी ज्या क्षणी आपण संवाद तर साधणार आहोतच. प्रत्येक प्रश्नावर आपल्याला संवाद साधायचा आहे. पण हे जे काही मांडलं आहे ना, ते फार इंटरेस्टिंग आहे. त्याबद्दल तुमचं कौतुक मनापासून सुरुवातीला. आणि सुरुवात अर्थात आदिवासी समाज हा अजूनही अ, मुख्य प्रवाहात येण्याकरता धडपडतोय. अशा या समाजाकरता, या समाजाच्या सर्वांगीण विकासाकरता आपण म्हणूया, आदिवासी विकास विभाग आयुक्तालय आणि महामंडळामार्फत कोणत्या योजनांवर विशेषतः भर दिला जातोय, त्यांना या प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी? एकतर आदिवासी समाज हा विविध अंगांनी अतिशय समृद्ध आहे. खरंय. संस्कृती असेल, कला असेल, त्यांची जीवनशैली आहे जी अतिशय पर्यावरणपूरक आहे. अशा विविध अर्थांनी खूप समृद्ध समाज आहे. कदाचित लौकिक अर्थाने किंवा आपण आर्थिक दृष्टीचाच फक्त पॅरामीटर लावलं, समजा ते इंडिकेटर लावलं तर आर्थिक बाबींवरती समजा थोडंफार कमी जास्ती असेल, पण बाकी सगळ्या बाबतींमध्ये अतिशय समृद्ध असा समाज आहे. आणि म्हणून ह्या समाजाची स्वतःची असलेली ओळख ही बाहेर लोकांच्या समोर आणावी, हा आदिवासी विकास विभागाचा प्रयत्न आहे. यासोबतच त्यांना ज्या आवश्यक त्या सोयी सुविधा आहेत, मग त्या शिक्षणाच्या असो, आरोग्याच्या असो, उपजीविकेच्या संदर्भातल्या असो, या सर्व सोयी सुविधा त्यांच्या इच्छेप्रमाणे, अपेक्षेप्रमाणे त्यांना मिळाव्या, ह्याकरता आदिवासी विकास विभाग कार्यरत आहे. मग आम्ही आश्रमशाळा चालवतो. आमच्या साधारणतः 500 आश्रमशाळा ह्या शासकीय आश्रमशाळा आहेत. तेवढ्याच संख्येने अनुदानित आश्रमशाळा आहेत, आमच्या नामांकित शाळा आहेत. EMRS म्हणजे एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल्स म्हणजे CBSE पॅटर्नवरती आमच्या शाळा आहेत. हॉस्टेल्स आहेत शहरांमध्ये. तर ह्या योगे साधारणतः 5 लाख विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या ह्या योजनांमधनं लाभ मिळतो आहे. शबरी कॉर्पोरेशन आहे किंवा आदिवासी विकास महामंडळ आहे. या महामंडळांच्या माध्यमातून आर्थिक विकासासाठी, आर्थिक उन्नतीसाठी योजना आम्ही राबवत असतो. त्यामध्ये आदिवासी बंधू भगिनींना ज्यांना छोटे व्यवसाय करायचे आहेत, उद्योग करायचे आहेत, त्यांच्याकरता अतिशय कमी व्याजदरांनी आम्ही कर्ज पुरवठा करतो. त्याबरोबरच आमच्या ज्या शेतकऱ्यांच्या संस्था आहेत, म्हणजे ज्याला आपण FPOs म्हणतो, कंपनीज आहेत, शेतकऱ्यांनी कंपनी स्थापन केलेल्या आहेत. या कंपनीजना त्यांच्या क्षेत्रामध्ये असलेले वेगवेगळं प्रोड्यूस ते त्याचं व्हॅल्यू ॲडिशन करायचं असेल, त्याच्यावर काही प्रक्रिया करायची असेल, उद्योग सुरू करायचा असेल, तर त्याकरताही सहकार्य म्हणजे गोडाऊन्स देणं त्यांना, किंवा त्यांना वर्किंग कॅपिटल देणं, प्लांट आणि मशिनरी देणं, आणि आता मार्केटिंग सपोर्ट देणं, हे सगळं काम म्हणजे आर्थिक उन्नतीच्या दृष्टीनेही आमचं महामंडळ आणि आमचा आदिवासी विकास विभाग हे सगळं काम करत असतं. आदिवासी संस्कृती ही लोकांपर्यंत, आदिवासी इतर जे आपली जनता आहे त्यांच्यापर्यंत पोचवावी. त्यांची जी समृद्ध कला आहे, त्यांचे पेंटिंग्स आहेत, जे आपल्यापर्यंत वेगवेगळ्या कारणांमुळे कदाचित आले नसतील. वारली पेंटिंग, वारली आहे, गोंडी आहे, चित्रकथी आहे, हे 3 पेंटिंग्स की जी संपूर्ण त्यांच्या जीवनाचं तत्वज्ञान दर्शवणारे हे सगळे ह्या कलाकृती आहेत. बांबूचं जे काम, ज्या हातांनी, ज्या कष्टाने हे लोक बांबूचं काम करत असतात, बांबूची जोपासना करत असतात, तर हे सगळे प्रॉडक्ट्स मोहाचे प्रॉडक्ट्स आहेत. आता मोह म्हटलं की आपल्याला फक्त मोहाची दारू इथपर्यंत लोकांना माहिती असतं, पण आदिवासी बांधवांच्या दृष्टीने मोह हा कल्पवृक्ष आहे आणि मोहापासनं इतके विविधांगी प्रॉडक्ट्स तयार होऊ शकतात आणि त्याची व्हॅल्यू मार्केटमध्ये ही कितीतरी पटीने आपण वाढवू शकतो. आणि ह्या माध्यमातून त्यांनी केलेल्या, त्यांच्या हाताने स्वकष्टाने केलेल्या वस्तूंचं मार्केटिंग उत्तम पद्धतीने व्हावं, ह्या वस्तू बाजारात याव्या आणि त्यांची जीवनशैली देखील लोकांनी अप्रिशिएट करावी. कारण आता आपण थकलो की शेवटी जंगलांमध्ये जातो राहायला. अगदी धकाधकीच्या आयुष्यातनं आपण म्हणतो, नाही बाबा आता काहीतरी आम्हाला आराम पाहिजे, मोकळा श्वास घ्यायचा आहे, आणि म्हणून आपण परत जंगलांकडे वळतो आहे किंवा तिथल्या रिसॉर्ट्समध्ये जाऊन राहतोय. पण ही मंडळी तिथलीच आहेत आणि त्यांचं हे जे वैभव आहे ते लोकांपर्यंत आणावं, हा उद्देश आहे.
अगदी आणि यातूनच निर्मिती झाली शबरी नॅचरल्सची आणि अगदी अल्पावधीतच हा ब्रँड घराघरात पोहोचला. शासनाचं पाठबळसुद्धा याला मिळालं आणि अर्थात या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या ब्रँडचं जेव्हा कामकाज केलं जातं, ते कामकाजसुद्धा विशेषत्वानं फार खास आहे. हे मला जाणून घ्यायला आवडेल. कसं एकूणच या सगळ्याचं वर्किंग प्रोसेस कशी असते? एकमेकांना बांधण्याच्या दृष्टिकोनातून कशी संकल्पना राबवली जाते? काय झालं की जेव्हा आम्ही आमच्या FPOs म्हणजे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स, शेतकऱ्यांच्या कंपन्या यांना आम्ही जेव्हा फंडिंग द्यायला लागलो, तर सुरुवातीला तर आम्हाला असं सांगितलं जायचं की नाचणी फक्त कन्झम्शन करता, सेल्फ कन्झम्शन करता, म्हणजे त्यांचं त्यांचं फक्त ते पिकवतात आणि खाण्या स्वतःपुरतं करतात, अशी एक मान्यता होती की महाराष्ट्रामध्ये नाचणी काही आता फार होत नाही. पण जेव्हा आम्ही आमच्या FPOला त्याच्याकरता फायनान्स केलं, फंडिंग केलं, तर केवळ एका प्रदेशातनं, म्हणजे धुळ्याचा एक भाग आहे पिंपळनेर एरिया, जो नाचणीकरता प्रसिद्ध आहे. तिथे एका कंपनीने एका वर्षात तब्बल 150 मेट्रिक टन नाचणी गोळा केली शेतकऱ्यांकडनं क्या बात. आणि मार्केटेबल सरप्लस त्यांनी तयार केलं. मग आता मार्केटेबल सरप्लस तयार झालं, मग आता हे विकायचं कुठे आणि कसं? मग आम्ही व्यापाऱ्यांशी बोलायला लागलो, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनल बायर्सशी बोलायला लागलो. त्यांचं म्हणणं होतं की अतिशय उत्तम दर्जाची नाचणी आहे, पण आम्ही फक्त मार्केट रेटनी ती विकत घेऊ. आमचा आग्रह होता की मार्केट रेटपेक्षा जास्ती द्या, कारण की हे नॅचरल आहे, हे रानातलं आहे, ह्याच्यावरती कुठेही फवारणी केलेली नाही आहे, आमच्या आदिवासींनी त्यांच्या कष्टाने हाताने सगळ्या प्रोसेसेस केलेल्या आहेत, तर याला थोडासा जास्ती भाव असायला पाहिजे. पण ते काही जमून येत नव्हतं. आणि मग आम्हाला असं वाटलं की आपण नाहीतरी एवढं सगळं करतोच आहोत, तर मग आपलाच ब्रँड का असू नये. अच्छा. आणि ह्या विचारातनं मग शबरी नॅचरल्स ह्या ब्रँडची सुरुवात झाली. शबरी म्हणजे आमचं कॉर्पोरेशनचं नाव शबरी आहे. 1998 साली हे कॉर्पोरेशन शासनाने स्थापन केलं आणि आर्थिक उन्नती करताच हे स्थापन झालेलं महामंडळ आहे. मग ब्रँडिंगचा जेव्हा विचार आला, तेव्हा दुसरं नाव सुचलंच नाही. पहिलं हेच आलं की शबरीच, कारण की शबरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रभू श्रीरामचंद्रांना तिने उष्टी बोरं खाऊ घातली. आणि का बरं? तर तिला हे हवं होतं की भगवान श्रीरामचंद्रांना उत्तमच क्वालिटीची बोरं आपण दिली पाहिजे. आणि म्हणून आम्ही म्हणतो की शबरी ह्या आपल्याला माहिती असलेल्या पहिल्या क्वालिटी मॅनेजर आहेत की ज्यांनी उत्तम पद्धतीने बोरं निवडली, चाखून पाहिली आणि मग ती अर्पण केली. आणि ती जी शुद्धता आहे शबरीच्या नावात, त्यांच्या पूर्ण अस्तित्वामध्ये असलेली जी शुद्धता आहे, ते समर्पण आहे, हे आपल्या ब्रँड आणि आमचे आदिवासी बंधू भगिनी त्या समर्पणालाच अजूनही जगतायत. तर म्हणून हा ब्रँड शबरी असला पाहिजे. नॅचरल्स कारण की शुद्ध आहे, निसर्गाला पर्यावरणपूरक आहे. आमचा लोगो देखील निसर्ग, पर्यावरण, कष्टकऱ्यांचे हात ह्या सगळ्याची सांगड घालणारा आमचा लोगो आम्ही तयार केला. आणि मग ब्रँड कसा डेव्हलप करायचा किंवा त्याची विक्री किंवा त्याचं लेबल कसं असावं, तर काहीतरी वेगळं असलं पाहिजे. आदिवासींचं संपूर्ण अंतरंग त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट झालं पाहिजे. आणि म्हणून मग आम्ही हेच ठरवलं की पेंटिंग्स वापरायचे. अच्छा. मी आपल्याला थोडक्यात हे दाखवते. तर हे आमचं वारलीचे लेबल्स आहेत, वारली पेंटिंग्सवरती आधारित लेबल्स आहेत. त्याच्यानंतर इथेही काहीतरी वेगळं. हा, ही गोंडी आहे. हे गोंडी हे चित्रकथीचे पेंटिंग्स आहेत. दोघी संवाद साधतायत, गप्पा गोष्टी करतायत आणि आपले प्रोडक्ट्स हे तयार करतायत. तर आणि लोकांना काय आवडतं, तर गोष्टीच्या स्वरूपामध्ये आवडतं ना, स्टोरीज आवडतात. तर त्याच्यामुळे आम्ही ह्याच्यावरती स्टोरीजच तयार केलेल्या आहेत. आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे. तर हे आमचं हे जे आहे, हे आम्ही आमचं मोहाचं तेल आहे. मोहाच्या टोळंब्यांपासून तयार झालेलं तेल आहे. आता आपण मोहापासून तेल बनतं, हेच फार नवीन आहे. हो. आणि ही जी चित्रशैली आहे, ही गोंडी चित्रशैली आहे. तर त्याच्यामुळे पर्यावरणपूरक, शुद्ध आणि अतिशय कलरफुल अशा पद्धतीचे आम्ही लेबल्स देखील आम्ही डिझाईन केलेले आहेत. त्यामुळे प्रॉडक्ट्स असो, लेबल्स असो, त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्स नसणं आणि मॉडर्न प्रॉडक्ट्स, हे एक फार आकर्षित आहे. दिवाळीचा सण येतोय आणि त्यासाठी हे तोरण फार कमाल आहे. हे अगदी नॅचरल बांबूपासून तयार बनवलेलं आहे.
आमच्या धारणी म्हणजे चिखलदरा धारणी अमरावती भागामध्ये आमची एक सहकारी संस्था आहे ज्यांच्यासोबत आम्ही काम करतो आहोत. तर त्यांनी हे बनवलेलं आहे आणि त्यांच्यापैकी काही आमच्या महिला भगिनी, काही बंधू हे दिव्यांग आहेत आणि ते गेली अनेक वर्ष हे अशा प्रकारचे बनवत आहेत. आता आम्ही त्यांना डिझायनर सपोर्ट दिलेला आहे. त्यामुळे आता विविध प्रकारच्या माळा, विविध प्रकारचे वॉल हँगिंग्स बांबूचे हे पूर्ण 100% हाताने बनवलेले आहेत. ते शबरी नॅचरलच्या माध्यमातून आम्ही विकतो आहोत. तर मॉडर्न प्रॉडक्टसुद्धा आणले आहेत. आता हे जे आहे ही मोहाची चॉकलेट आहे आणि याच्यामध्ये चॉकलेट आणि मोहाचं सिरप असे 2च इन्ग्रेडियंट्स आहेत. याच्यामध्ये कुठेही साखर नाही आहे किंवा बाकी काहीच नाही आहे. मोहाचं जे झाड आहे ज्याला कल्पवृक्ष म्हणतात, तर ते मोहाचं फूल आहे. आपण जेव्हा मनुका खातो तर त्या द्राक्षापासून बनलेल्या असतात. द्राक्ष हे फळ आहे, पण आमच्या मोहाच्या ज्या मनुका आहेत त्या मोहाच्या फुलांपासनं वाळवलेल्या म्हणजे फुलांना आम्ही मनुका म्हणतो आणि त्या अतिशय न्यूट्रिशियस आहेत. त्याच्याबरोबर आम्ही काही मॉडर्न प्रॉडक्ट्स जे आणले आहेत ते म्हणजे महुआचं तेल. आदिवासी बांधव आमचे आधीपासून करत होते, पण त्या तेलापासून आम्ही साबण बनवलेला आहे. मोहाचा साबण, त्याला आम्ही मनमोहक हे नाव दिलेलं आहे. मोहाचे आमचे मॉइश्चरायझर आहे, बॉडी क्रीम आहे, ज्याला मनमोही हे नाव दिलेलं आहे. नाव सुद्धा फार इंटरेस्टिंग. कारण मोह ठेवायचा होता त्याच्यामुळे आणि मनाला मोहणारं असं अशाच पद्धतीची मग ही आम्ही नावं दिली. चॉकलेटला आम्ही मोयान म्हणतो. अच्छा. तर मोयान म्हणजे माडिया समाजाची जी ती डायलेक्ट आहे, बोलीभाषा, माडिया बोलीभाषा, त्या बोलीभाषेमध्ये मोयांचा अर्थ फ्रेग्रन्स ऑफ महुआ, म्हणजे मोहाचा सुगंध जो असतो, अतिशय विशिष्ट प्रकारचा सुगंध मोहाच्या फुलांना असतो आणि म्हणून आम्ही ह्या आमच्या चॉकलेट्सला मोयान हे नाव दिलेलं आहे. तर त्याच्यामुळे हे मोगी भोग आहे, हे मोहाचे लाडू आहेत. अच्छा. आणि तुम्ही इथे बघाल तर हे मोहाचं झाड दर्शवलेलं आहे. मोहाचं झाड आमच्या महिला पहाटे फुलं वेचायला जातात, त्याच्यामुळे आम्ही पहाट दाखवलेली आहे. त्यामुळे पहाटे मोहाच्या झाडाची फुलं वेचलेली आहेत आणि त्याच्यापासून हे लाडू बनवलेले आहेत. तर अशा छोट्या छोट्या स्टोरीज या सगळ्या लेबल्सवरती आहेत. आणि बॅक लेबलवरती तुम्ही बघाल तर इथे आम्ही कुठलेही गुणधर्म लिहिलेले नाही आहेत. अर्थात न्यूट्रिशन इन्फॉर्मेशन तर ती आहेच फसायच्या लायसन्सेस नॉर्म्सप्रमाणे, पण इथे आम्ही गोष्ट लिहिलेली आहे, एक दंतकथा लिहिलेली आहे. त्यांच्या आयुष्याला, त्यांच्या आयुष्यातले जे महत्त्वाचे गोष्टी असतील, कथा असतील, त्या कथा आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, लिहिले आहेत. तर त्याच्यामुळे अंतर्बाह्य संपूर्ण आदिवासी जीवनशैलीचं दर्शन ह्या ब्रँडच्या माध्यमातून घडवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. वैशिष्ट्यपूर्ण नावं आहेत, पॅकिंग सुद्धा तितकंच खास आहे आणि ही सगळी प्रीमियम उत्पादनं आहेत. या सगळ्या उत्पादनांशी थेट शेतकरी जोडला जावा किंवा शेतकरी संस्था जोडल्या जाव्यात, या दृष्टिकोनातून काय प्रयत्न होत आहेत? हे सगळं त्यांचंच आहे. या शेतकरी संस्थांनीच आम्ही त्यांना कर्ज दिलं, स्मॉल लोन्स दिलेले आहेत, आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो. अर्थात हे सगळं बनवण्यासाठी आम्ही पॅकेजिंगचं आम्ही त्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे, पण प्रोडक्शनचं नाही. कारण प्रोडक्शन हे त्यांचं आहे, त्यांच्या जीवनशैलीला अनुरूपच प्रोडक्शन त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे त्याचं आम्हाला त्यांना अजिबात ट्रेनिंग द्यायची गरज वाटत नाही. त्यामुळे त्यांचे प्रॉडक्ट्स हे एक थोड्या मॉडर्न पॅकेजिंगमध्ये लोकांच्या समोर आणणं, कारण की शतकानुशतकं ते लोक महुआचं तेल करतायत, महुआचं सिरप करतायत. हे महुआचं सिरप आहे जे खूप चांगलं आहे, म्हणजे मधालाही रिप्लेसमेंट होऊ शकतं किंवा हल्ली मेपल सिरप किंवा अशा प्रकारचे जे सिरप्स आहेत त्याला रिप्लेसमेंट असू शकतं आणि खोकल्यासाठी गुणकारी आहे. त्याचे असे खूप फायदे आहेत मोहाच्या संपूर्ण वृक्षाचे, मग ते तेल असो किंवा सिरप असो किंवा नुसतं मोहाचं फूल असो. तर हे लोकांपर्यंत जावं हा यामागचा हेतू आहे आणि म्हणून फक्त पॅकेजिंग कसं करावं तेवढं आम्ही त्यांना सांगितलं. प्रॉडक्ट्स मात्र ऑथेंटिकली त्यांचेच आहेत. मगाशी सुद्धा तुम्ही बोलताना उल्लेख केलात की आदिवासींची संस्कृती ही फार वैशिष्ट्यपूर्ण असते, ती खास असते. मग ती अगदी प्रत्येक क्षणाला ती आपण अवघा महाराष्ट्र पाहत आलाय. मग ते अगदी तारपा नृत्य असू दे किंवा आपण म्हणूया बोहाडे संस्कृती असू दे, त्या प्रत्येक संस्कृतीच्या माध्यमातून आदिवासी समाज काहीतरी सांगू पाहतो.
आपले प्रश्न मांडण्याचा प्रयत्न असतो किंवा आपल्या व्यथा, आपली पूर्वजांची एकूणच सगळी आजवरची कार्यकर्तृत्व हे सांगण्याचा प्रयत्न आदिवासी समाज करत असतो. त्याला फारसं लिहिता वगैरे येत नाही, पण या सगळ्या माध्यमातून तो जे अभिव्यक्त होतो हे फार महत्त्वाचं आहे. या दृष्टिकोनातून या सगळ्याचा समावेश या ब्रँडमध्ये जेव्हा केला जातो, तेव्हा मात्र हा ब्रँड अधिक खास ठरतो. निश्चितच. त्यांची संस्कृती ही पुढे चालवण्यासाठी त्यांच्याकडे विविध माध्यमं आहेत. हम्म. मग त्या कथा आहेत, लोककथा आहेत, त्यांची गीतं आहेत, गाणी आहेत. जसं आपण बोहाड्याचा उल्लेख केला. आपण माझ्या ऑफिसमध्ये शबरी कॉर्पोरेशनच्या नाशिकला गडकरी चौकात आमचं ऑफिस आहे. तिथे समजा आपले दर्शक आले, आपण सगळे आलात, तर आम्ही पूर्ण आर्ट गॅलरीच्या स्वरूपामध्ये ऑफिस केलेलं आहे. अच्छा. तिथे त्यांचे दागिने असो, त्यांचे वेगवेगळे त्यांनी बोहाडाचे मास्क असो. आमच्याकडे एक बोहाडा मास्क आहे जो 200 वर्ष जुना आहे आणि त्या कारागिरांच्या खापर पणजोबांनी तो मास्क बनवला होता आणि तो त्यांनी जतन करून ठेवला आणि तो त्यांनी आम्हाला आमच्या ऑफिसमध्ये लावायला दिला. तर असं वेगवेगळ्या पद्धतीने संस्कृतीचं संवर्धन आमचे आदिवासी बंधू भगिनी करत आहेत आणि ते लोकांच्या समोर, इतरांच्या समोर आणण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. जसं आपण उल्लेख केलात की ब्रँडचं नाव, कवर हे सगळंच वैशिष्ट्यपूर्ण आहे. या सगळ्या गोष्टींमागे काहीतरी एक रंजक कथा आहे. जसा शबरीचा उल्लेख तुम्ही केलात. शबरीचं जसं आपण म्हणूया की तिचं वावरणं होतं, उष्टी बोरं तिनं चाखली आणि प्रभू श्रीरामांना दिली. तेच हे ठिकाण जिथून प्रभू श्रीरामांनी पदस्पर्शानं पावन झालेलं हे नाशिक आणि तिथं शबरीचा उल्लेख व्हावा, याखेरीज योग काय. असा हा रंजक इतिहास तुमच्या ब्रँडला आहे, त्याविषयी थोडं जाणून घ्यायला आवडेल. असंच आपण नाव नाही ठेवत एखाद्या ब्रँडचं, कुठंतरी काहीतरी क्लिक होत असतं आणि मग ते अशातून उमटतं. मुळात जेव्हा सुरुवात झाली की आपल्याला हा ब्रँड करायचा आहे, तर ट्रॅडिशन आणि मॉडर्निटी या दोघांचाही एक मिलाफ व्हावा आणि हा ब्रँड देशातच नाही तर विदेशामध्ये सुद्धा आकर्षित व्हावा. तर हा एक उद्देश तर होताच. आणि म्हणून आमचे जे डिझायनर्स आहेत, डिझायनरला निवडण्याची पण आमची जी पद्धत होती, आम्ही एक डिझाईन चॅलेंज दिलं काही चांगल्या डिझायनर फर्म्सला. आणि ते चॅलेंज हे होतं की आपल्याला समजा हे आमचं मध आहे, अर्थात आता मध देखील आमचं 4 ते 5 प्रकारचं आहे. अरे वा. हे मल्टीफ्लोरा आहे. आता इतक्यातच आम्ही तुळशीचं मध देखील मार्केटमध्ये आणतो आहे, जांभळाचं मध आहे, त्याच्यानंतर मोहरीचं मध आहे आणि ज्या आपल्या रानावनातले जे वाईल्ड हनी आहे, तर ते वाईल्ड हनी देखील आम्ही मार्केटमध्ये आणणार आहोत लवकरच. तर सगळी मध औषधी आहेत. हो, प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे आहेत. कारण की समजा तुम्ही जांभळाच्या फ्लेवरचं म्हणजे जांभळाच्या पोलन्समधून तयार झालेलं जे मध आहे, तर त्याला ती गुणधर्म आहे. किंवा तुळस असेल तर त्याचा एक माइल्ड फ्लेवर देखील त्या तुळशीच्या मधाला हा येतो. तर आमचं डिझाईन चॅलेंज काय होतं, तर इतक्या कंपन्या हे मध विकतात, मग हे मध लोकांनी का घ्यावं. आणि म्हणून इथे तुम्ही बघाल तर गोष्ट आम्ही काय केलेली आहे की त्यांना मधाचं पोळं दिसलं, त्यांनी ते उतरवलं आणि या महिला मध भरतायत, काढतायत. तर इतक्या छोट्या छोट्या स्टोरीज, म्हणजे सुरुवातच अशी झाली की हे युनिकच असलं पाहिजे, गोष्टींच्या स्वरूपामध्ये असलं पाहिजे आणि ज्यांचं आहे त्यांच्याच माध्यमातून हे पुढे गेलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे आम्ही म्हणजे शबरी कॉर्पोरेशन आम्ही फक्त एक माध्यम आहोत. आणि अर्थात हे सगळं महाराष्ट्र शासनाच्या मदतीशिवाय किंवा शासनाने फंडिंग दिलं आणि आमच्या आदिवासी विकास विभागाने, आमच्या मंत्री महोदयांनी इतका सपोर्ट केला, त्याच्यामुळे हे शक्य झालं. त्याच्यामुळे मागच्या 1 वर्षातला जो आमचा प्रवास आहे तो शासनाच्या भक्कम पाठबळावरच आम्ही अगदी त्यावर तर मी येणारच आहे. पण या सगळ्याला शासनाचं सहकार्य कसं मिळतं? जसं मी म्हटलं की
याच्यासाठीचं संपूर्ण फंडिंग, संपूर्ण निधी हा आम्हाला राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे या FPOंना देणारे आम्ही जे कर्ज देतो किंवा जे अनुदान देतो ते शासनानेच दिलेलं आहे. त्याच्यामुळे शासनाच्या अनुदानाशिवाय हा ब्रँड तयार करणं किंवा हा ब्रँड पुढे नेणं हे शक्यच झालं नसतं. आम्ही शबरी कॉर्पोरेशन हे माध्यम आहे हे सगळं करण्यासाठी, आणि म्हणून शासनाची भूमिका आमच्या आदिवासी बंधू भगिनींना आर्थिक स्वावलंबन त्यांचं होणे, आणि त्याहीपेक्षा जसं मी वारंवार म्हणते, हे संस्कृतीचं दर्शन हे आदिवासी इतर भागांमध्ये हे दर्शन लोकांना व्हावं आणि चांगल्या किमतीमध्ये हे प्रॉडक्ट्स विकले जावेत. कारण तसं विदाऊट प्रोसेसिंग एखाद्या वस्तूची किंमत फार कमी असते, पण त्याला चांगलं प्रोसेस केलं, चांगलं पॅकेज केलं तर त्याचीच किंमत आपण म्हणजे मार्केटिंग, शेवटी मॉडर्न मार्केटिंग टेक्निक्स आणि टॅक्टिक्स देखील शबरी कॉर्पोरेशन वापरतं आहे, आणि त्याचाच एक भाग म्हणून मग अतिशय चांगली वेबसाईट आहे किंवा हे लेबल्स आहेत. तर त्याकरता इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज असते, आणि ही इन्व्हेस्टमेंट शासनाने केलेली आहे. अगदी हे फार महत्त्वाचं आहे, कारण आपण नेहमी म्हणतो की ती कुठंतरी पुढे आली पाहिजे, तिने काहीतरी व्यवसाय सुरू केला पाहिजे, तिच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. पण हे केवळ बोलून चालणार नाही. आता जर तिला उभं करायचं आहे तर तिचं सहप्रवासी होणं हे फार गरजेचं आहे, आणि ते काम तुम्ही करताय त्याबद्दल तुमचे लोकशाही मराठीकडून मी स्वतः मनापासून अभिनंदन करते. थँक्यू. कारण केवळ एक प्लॅटफॉर्म तुम्ही तयार केला नाही आहे, तर तिला सोबत घेऊन त्या प्रगतीपथावर तुम्ही सोबत चालताय, तिला सगळ्या गोष्टी बोट धरून शिकवताय, हे फार कौतुकाचं आहे. आम्ही सगळे निमित्त मात्र तसं आम्हाला वाटतं. उलट आम्ही इतकं समृद्ध झालो ना हे सगळं शिकताना, जीवनशैलीचा अभ्यास करताना, पर्यावरणपूरकते ती अगदी नसामध्ये जी पर्यावरणपूरकता भरली आहे ती समजून घेताना, तिला रिस्पेक्ट करताना मला वाटतं आम्ही खूप समृद्ध होतोय. अगदी. आणि हा सहप्रवास आहे. कोणी म्हणजे आम्हाला असं नाही वाटत की आम्ही त्यांचं बोट धरून त्यांना पुढे आणतोय, असं अजिबात वाटत नाही. आपण सगळे सहप्रवासी आहोत. खरं. एकमेकांच्या सहकार्याने 2 गोष्टी आपण सांगायच्या, 2 गोष्टी त्यांच्या ऐकायच्या आणि पुढे जायचं. निश्चित. हा तो प्रवास आहे, आणि त्या प्रवासाचा आनंद आम्ही सगळे घ्यायला शिकलेलो आहोत, एवढंच वाटतं. अगदी. आधुनिकता आणि पारंपरिकता याची तोही एक प्रवासच आहे. अगदी सांगड घालून हा प्रवास तुमचा सुरू झालाय, तो असाच अविरत सुरू राहावा याकरता लोकशाही मराठीकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि मनापासून धन्यवाद. इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यात त्याबद्दल. लीना मॅम, खूप खूप थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.